एक कमेंट आलेली, प्रियंकाने मला कमेंट केली आहे की कल्याणी दीदी तू जे पण घेतलंय, शॉपिंग जी पण केली आहे तू ती दाखव. तर मी आज सोनीच्या घरी आली आहे आणि बाय चान्स बॅग माझ्याकडे आहे, तर मी ती दाखवते की मी काय काय घेतलंय तुम्हाला, आणि सोनाने पण काय काय घेतलंय ते पण मी तुम्हाला दाखवते. पहिले जाऊया साडीकडे. जे मी आजच्या ब्लॉगमध्ये मेन्शन केले की शिल्पजीत म्हणून जो ब्रँड आहे त्याची ही साडी आहे आणि कॉटन साडी आहे आणि 1200 रुपयाची साडी आहे. मी आतली सेम ग्रीन माझ्याकडे आहे ऑलरेडी आणि ती मला खरंच खूप आवडली होती. ती बसतानाही खूप चांगली बसायची म्हणून मी घेतली आहे. तर हा आहे पिंक कलर, लाईट आहे त्याचं थोडी लाईट 4 दिसतं आता. तर यातला हा पिंक कलर मी घेतलाय. ब्लाऊज पण याचा रनिंगचाच आहे, सेपरेट असा ब्लाऊज नाहीये याला. मला असं वाटतं नेव्ही ब्लू, डार्क नेव्ही ब्लू कलरच्या ब्लाऊज सोबत पण जाईल ना सोना? हो. कुर्ती घेताना मी विचारलं की कुर्ती कशी दिसते सोना? छान दिसते. ट्रोल करायचं ठरवलेलंच आहे मॅडम, सगळं सांगितलं तुमचं ट्रोल करणार. चला तर नेक्स्ट आपण जाऊया त्या कुर्तीकडे. चिकनकारी कुर्ती जे मेश एक्झिबिशन होतं त्याच्यामध्ये लिबास क्रिएशन होतं, ते पण लिबासच होतं ना, लिबास क्रिएशन होतं आणि आम्ही नंतर जिकडने घेतलं त्याचं पण नाव लिबासच होतं. तर हे लिबास क्रिएशन होतं त्यांचं. तर त्यांच्याकडनं मी 2 कुर्तीज घेतले होते. मला अजून एक येलो कलर पण यात आवडला होता, पण तो कलर त्या एका मुलीने घेतला होता आणि माझी साईज नव्हती. तर हा एक कलर मी घेतलाय. इथे लाईट आहे, वर खाली डार्क आहे, थोडा पर्पल शेडमध्येच आहे हा आणि हे अराउंड 1300 रुपयाचे होते कुर्तीज आणि एकदम सॉफ्ट आहे. आय गेस मलमल बोलली ना, हां मलमल कॉटन. आणि त्यातला हा पॅरेट ग्रीन मला माहीत नाही, सध्या येल्लो आणि हा जरा माझा अति फेवरेट झालाय व्हाईट नंतर. तर हा एक आहे आणि हे दोन्ही मला खूप आवडलेले आहेत. तर हे होते चिकनकारी कुर्ती. त्याच्यानंतर इंस्टाग्रामवरती अजून एक शॉप होतं ज्याची मला एक कुर्ती खूप आवडली होती, पण ती 2700 रुपयाला होती. म्हणून मी ती 2-3 वेळा कार्टमध्ये ॲड केली, ॲड्रेस पण फिल केला. नंतर म्हटलं नाही 2700 रुपये खूप होतात म्हणून मी ती घेतली नाही. आणि लकी तिथे गेल्या 2 स्टॉल नंतरच ती मला तिथे दिसली एका स्टॉलवरती. तर ह्यांचं नाव मला माहीत नाही, मी मला कार्ड दिलं आहे त्यांचं, मी चेक करून सांगेल. तर ही आहे ती कुर्ती. याच्यात ग्रीन कलर, ब्ल्यू कलर, मरून कलर, पॅरेट ग्रीन कलर पण होता, पण माझ्या साईजमध्ये फक्त हा कलर शिल्लक राहिला होता म्हणून मी पर्पल कलर घेतलाय. आणि सगळ्यात मेन त्याला पॅन्ट पण आहे. हा थोडा कॉस्टली आहे, 1700 रुपयाला पडलाय हा मला, पण ठीक आहे, मला आवडलाय हा, म्हणजे मला याचा पॅटर्न आवडलेला आहे. नेक्स्ट आहे मी ही एवढ्याच गोष्टी मी मेश एक्झिबिशनमधून घेतल्यात. मला एवढ्याच गोष्टी आवडल्या आणि एवढ्याच गोष्टी मला रिझनेबल वाटल्या. बाकी सगळ्या गोष्टी खूप कॉस्टली होत्या म्हणून मी नाही घेतल्या. तर नेक्स्ट आम्ही गेलो होतो औंधला, जिथे लिबास अजून एक शॉप आहे. त्यांच्याकडे मी लास्ट टाइम कुर्तीज घेतल्या होत्या, तर त्यांच्याकडनं मी परत आता ह्या टाइमला एक कुर्ती घेतली आहे. शॉर्ट कुर्ती आहे 800 रुपयाची. तर हा आहे येलो कलर आणि ही पण वरती लाईट आणि खाली डार्क आहे. आणि ह्याच्यासोबत लास्ट टाइम मी जे चिकनकारी कुर्तीज घेतल्यात त्याच्यावर माझ्याकडे पॅन्ट नव्हती म्हणून ही पॅन्ट मी घेतली. आय गेस ही 1100 रुपयाची आहे ना, 2000 रुपये, म्हणजे 800 आणि हे म्हणजे ही 1200 रुपयाची पॅन्ट असेल. तर ही 1200 रुपयाची पॅन्ट आहे. आणि नेक्स्ट सोनाचे कुर्ते पण तुम्हाला मी दाखवते की ह्या शॉपमधून तिने 2 घेतल्यात. एक घेतल्या व्हाईट आणि ह्याची पण रेंज 1300 रुपये आहे. हा आहे व्हाईट कलर आणि कपडा खूप सॉफ्ट आहे, सगळ्यात मेन कपडा एकदम सॉफ्ट आहे. सेकंड तिने घेतला आहे ब्ल्यू कलर. आम्हाला जे कलर हवे होते ते नव्हते, ते बोलले की ते कलर खूप रनिंगमध्ये आहे, ते आले की लगेच जातात, नेक्स्ट टाइम आल्यानंतर ती आम्हाला मेसेज करणार आहे. तर हा आहे ब्ल्यू कलर. तर हे होते सोनाचे 2 कुर्ते. त्याच्यानंतर मी अजून एक ऑनलाईन साडी मागवली आहे. तर इन्स्टावर एक पेज आहे लक्ष्मी बुटीक म्हणून, ते मी मेन्शन करेल. त्याच्यावरनं मी साडी मागवली आणि साडीची किंमत खूप दिवस झाले मी त्या पेजला फॉलो करते, मी पाहते. तिच्या साडीज मला खूप आवडतात, पण मला भीती वाटते की यार खरंच हे ट्रस्टवर्दी आहे की नाही म्हणून मी जस्ट ट्रायलसाठी 430 रुपयाची ही साडी होती. ही मी 430 रुपयाची साडी मागवली आहे आणि मला याच्याकडे बिलकुल वाटलं नाही की ही 450 रुपयाची साडी आहे. तुम्ही पण मला सांगाल की तुम्हाला वाटतंय का की ही मी 450ला घेतलेलं बरोबर केलंय की नाही. यात खूप सारे कलर्स होते, पण माझ्याकडे व्हाईट कलर नाहीये म्हणून म्हटलं चला आपल्याकडे एक व्हाईट कलर पण होऊन जाईल. पण हा व्हाईट नाहीये, थोडं ऑफ व्हाईट मध्ये आहे.
तुम्ही मोती कलर पण म्हणू शकता. तर ह्याच्यावर अशी प्रिंट आहे आणि मला असं वाटतं की 400च्या मानाने इवन त्याला पदर पण आहे. 400 मध्ये पदर पण आहे, म्हणजे पदरावर डिझाईन आहे. पदर आहे म्हणजे पदरावर डिझाईन पण आहे आणि साडी पण छान आहे. आणि सगळ्यात मेन ज्या स्वस्त साड्या असतात मी त्यांना पाहिले की त्यांना ब्लाऊज नसतो. जशी मी काल एक इन्स्टावरनं 1,500ला साडी मागवली, त्याला ब्लाऊज वगैरे काही नव्हतं, प्लेन साडी होती. त्याला मी गोंडे लावले, ब्लाऊज सेम शिवला मी. पण ह्याचं जे होतं ह्या साडीमध्ये 450 मध्ये, 450 की 430 मध्ये ह्याचा ब्लाऊज पण पहा किती सुंदर आहे. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे आणि मला हे खूप आवडलं आहे. आणि आता मला विश्वास बसलाय की हे जे पेज आहे ते मी मेन्शन करतेच, हे जे पेज आहे खरंच ट्रस्टवर्थी आहे आणि ह्या पेजवरनं खरंच चांगल्या साडीज येतात. आणि काल मी जसं मी सांगितलं, मी गुरुपौर्णिमेला एक साडी वेअर केलेली आहे पॅरेट ग्रीन कलरची. त्याचीही लिंक मी तुम्हाला देते. ते आहेत साडीवाला भाऊ, ते मुंबईचे आहेत. माझी नणंद त्यांच्याकडनं नेहमी साडी घेते आणि मला त्यांची साडी खूप आवडली होती, तर ती साडी मी तिकडनं घेतली. त्या साडीचा पण फोटो आणि त्याचे जे इन्स्टा पेज आहे त्याचा पण फोटो मी मेन्शन करते. सो हे होतं मेश एक्झिबिशनमधून घेतलेलं कलेक्शन. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप काही घेतलेलं नाही आहे, थोडंच घेतलेलं आहे. जे पण घेतलं त्यातलं कुठलं तुम्हाला आवडलं आणि तुम्हाला कुठलं असं वाटलं की हे ओव्हर प्राईस्ड आहे, तर ते पण तुम्ही मला सांगू शकता. थँक्यू. ही गुरुपौर्णिमेला मी नेसलेली साडी इन्स्टा पेज साडीवाला भाऊ यांच्याकडनं मी घेतलेली आहे आणि याचा कलर खूप गोड आहे. यातले सगळेच कलर खूप छान आहे. तुम्ही यांना इन्स्टावर फॉलो करू शकता आणि तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली इन्स्टावरनंही ऑर्डर करू शकता. तर ह्या होत्या काही गोष्टी ज्या मी मेश एक्झिबिशनवरनं किंवा इन्स्टावरनं घेतल्या होत्या. आणि तुम्हाला जर मेश एक्झिबिशनमध्ये जायचं असेल तर त्यांचं राखी स्पेशल एक्झिबिशन पुणा आहे, सिद्धी बँक्वेटला DP रोडला. जर तुम्ही पुण्यात राहत असाल किंवा पुण्याच्या आजूबाजूला राहत असाल तर नक्की एकदा मेश एक्झिबिशनला व्हिजिट करा. आणि आजचा हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं हे असंच प्रेम राहू द्यात. धन्यवाद.